नमस्कार. मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत आलेली आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याआधी तुम्ही या ठिकाणी लाडू बघू शकता. अगदी सुंदर असा रंग आलेला आहे. दिसण्यासाठीही सुंदर आहेत, तितकेच चवीलाही चवदार आहेत आणि खाल्ल्यानंतर अजिबात टाळूला किंवा जिभेला चिटकून बसत नाहीत. तर या ठिकाणी एक लाडू तोडून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी दाणेदार आणि रवाळ असा आपला हा लाडू तयार झालेला आहे. आता हा लाडू जर तयार करायचा म्हणलं तर कमीत कमी आपल्याला 1 ते 2 तास लागतात, कारण बेसन भाजण्यासाठीच आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागतो आणि त्यामध्ये बेसन जर कच्चं राहिलं तर लाडू बिघडतो आणि बेसन भाजताना हात गळून येतात. तर मग यासाठीच हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी कमी वेळात चवदार, दाणेदार, जिभेला किंवा टाळूला न चिटकणारे अगदी मस्त असे लाडू, तेही बेसनचे, बेसन न भाजता कसे तयार करायचे हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि गॅस ऑन करून त्यामध्ये घालूयात तूप. तर 4 मोठे चमचे तूप यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. तुपाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त झालं तरी देखील चालेल. तूप छान गरम झालं की यामध्ये घालणार आहोत हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ. तर या ठिकाणी सर्व डाळ यामध्ये मी घालून घेते. तर प्रमाण म्हणाल तर 2 वाटी चण्याची डाळ मी या ठिकाणी घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवलेली आहे. 5 ते 7 मिनिट आपण ही अशीच डाळ परतून घेणार आहोत, म्हणजे अगदी ती छानपैकी गोल्डन ब्राऊन होईल आणि सुंदर अशा रंगावरती तळली जाईल. आता तुम्हाला विचार पडला असेल की जर जास्त क्वांटिटीमध्ये हे लाडू तयार करायचे तर मग तूप किती लागणार? तर असं काहीच नाही. तर तुम्ही थोड्याशा तुपामध्ये देखील थोडी थोडी डाळ ॲड करून 2 ते 3 बॅचेसमध्ये देखील हिला फ्राय करून म्हणजे तळून घेऊ शकता, किंवा यामध्ये तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून देखील डाळ आपण तळून घेऊ शकतो. तर या ठिकाणी अर्धी वाटी तूप मी यामध्ये घातलं असेल आणि तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. आपल्या डाळीला सुंदर असा रंग आलेला आहे आणि जसजशी डाळ तळत जाते म्हणजे अगदी गोल्डन ब्राऊन होत जाते तसतसं थोडं थोडं तूप यामध्ये वरती दिसायला लागतं. तर या ठिकाणी आणखी एक बॅच आपण आरामात तयार करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने अर्धी वाटी किंवा 1 वाटी तुपामध्ये 1 ते 1.25 किलो डाळ आरामात तळली जाते. तर या ठिकाणी सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला 5 मिनिटं लागलेली आहेत आणि ही डाळ या रंगावरती तयार झालेली आहे. तर आणखी एखाद मिनिटभर ही डाळ आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर अगदी जास्त रंगावरही आपल्याला हिला तळून घ्यायची नाही. तर या ठिकाणी मी दाखवणार आहे, असा रंग आला की आपण डाळ काढून घेणार आहोत. तर मिनिटभर आपण अजून याला परतून घेऊ. आता ही डाळ अशी तळून घेण्याचं कारण म्हणजे डाळ जर तळून घेतली तर त्यामधला कच्चेपणा सगळा निघून जातो. डाळ तळून घेतल्यामुळे लाडूला सुंदर असा नैसर्गिक रंग येतो. सोबतच बेसन भाजण्यासाठीचे जे 20 ते 25 मिनिटं वेळ लागतो त्यापेक्षा निम्म्या वेळेमध्ये ही डाळ भाजून आपण लाडू तयार करू शकतो. बेसन भाजून तयार केलेल्या लाडूपेक्षा हे लाडू चवीला, दिसण्यासाठी आणि अगदी मस्त असे तयार होतात. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता डाळीला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करून ही डाळ काढून घेणार आहोत. तर ही डाळ अशा रंगावरती तयार करण्यासाठी मला गॅसची फ्लेम कमी असताना देखील सुरुवातीपासून आत्तापर्यंत 7 मिनिटांचा वेळ लागलेला आहे. तर कमीत कमी 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही डाळ अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे. तर झाऱ्याच्या मदतीने डाळीतलं सर्व तूप आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ही सर्व डाळ घालून थंड करून घ्यायची आहे. तर डाळ अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेली आहे. ती पूर्णपणे थंड झाली की मग आपण याला दळणार आहोत. आता या ठिकाणी ही डाळ जी आहे आपण तुपातून तळून घेतलेली आहे. आता तळलेली डाळ आपण गिरणीवर दळायला कशी घेऊन जाऊ शकतो? तर आपण या ठिकाणी ही डाळ गिरणीवर न दळता मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत. आता ही तळल्यामुळे छान खमंग कुरकुरीत अशी झालेली आहे. त्यामुळे ही डाळ आपण गिरणीवरून पीठ न तयार करून आणता घरच्या घरी मिक्सरच्या भांड्यात देखील याला तयार करू शकतो. तर लाडूसाठी जशा पद्धतीचं आपल्याला जे पीठ हवं असतं म्हणजे डाळीचं पीठ किंवा लाडूचं पीठ हवं असतं ते पीठ आपण गिरणीवर न तयार करता मिक्सरच्या भांड्यात तयार करणार आहोत. तर या ठिकाणी पुन्हा आपला बराचसा वेळ वाचणार आहे. तो म्हणजे आपल्याला बेसनसाठीचं लागणारं जे पीठ असतं म्हणजे बेसन पीठ असतं ते काढण्यासाठी गिरणीवर जाण्याची वेळ येणार नाही. तरी सर्व डाळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेली आहे. जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर 2 ते 3 वेळा तुम्हाला ही काढून घ्यावी लागेल आणि अगदी 2च मिनिटामध्ये ही डाळ तयार होते म्हणजे हे पीठ तयार होतं. तर यामध्ये सुरुवातीला मी पिठी साखर काढून घेतली, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ घातली आणि 2 ते 3 वेळा फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता असं जाडसर रव्यासारखं हे आपलं जे डाळीचं मिश्रण किंवा डाळ आहे त्याचं पीठ तयार झालेलं आहे. पुन्हा आपण त्याला 1 ते 2 मिनिटांसाठी मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर मिक्सर बंद चालू करत करत छानपैकी मिक्स करत करत 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर अगदी पावडर होईपर्यंत बारीक असं आपल्याला तयार करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदीही जाड किंवा अगदीही बारीक असं मी केलेलं नाही.
त्यानंतर आता आपण ह्याला थोडंसं परतून घेणार आहोत. तर आपण डाळ तळलेलं जे तूप होतं त्यातलं थोडंसं तूप आपण काढून घेतलेलं आहे आणि 2 चमचे तूप कढईमध्ये ठेवून त्यामध्ये हे मिक्सरमधलं सर्व बेसन आपण घालून घेणार आहोत. आता हे सर्व घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून 3 ते 4 मिनिटं पुन्हा आपण याला परतून घेणार आहोत. तर आपल्या मिक्सरच्या भांड्यातलं सर्व बेसनचं जे पीठ होतं ते यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला कमीच ठेवायची आहे. आता हे छानपैकी परतून घेऊयात. आता हे परतत असताना जर तुम्हाला हे पीठ अगदीच कोरडं वाटत असेल तर यामध्ये आणखी 1-2 चमचे तूप तुम्ही ॲड करू शकता. तर मला थोडंसं हे पीठ ड्राय वाटत होतं म्हणून मी 1 ते 2 चमचे तूप यामध्ये पुन्हा ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण याला मिक्स करणार आहोत. तर अगदीच जास्तीचंच हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर थोडंसं तूप तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. पुन्हा छान याला मिक्स करत आहे. तर अजिबात ह्याला एकटं सोडायचं नाही, नाहीतर हे तळाशी लागू शकतं. तर आता बघू शकता 3 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे सुरुवातीपासून 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपले हे जे बेसन होतं त्याने छानपैकी तूप रिलीज केलेलं आहे. तर सुरुवातीला हे मिश्रण आपलं कोरडं दिसत होतं आणि जसजसं आपण याला मिक्स करत गेलो तसतसं याने तूप सोडणं सुरू केलेलं आहे. आता या स्टेजवर मी तुम्हाला आणखी एक टिप देणार आहे, अगदी महत्त्वाची. ती म्हणजे जर तुमचा लाडू तुम्हाला जिभेला किंवा टाळूला चिटकू नये आणि अगदी दाणेदार तयार व्हावा असं वाटत असेल तर काय करायचं, 1 चमचा पाणी हातामध्ये घ्यायचं, म्हणजे हाताच्या मुठीत, आणि अशा पद्धतीने ते ह्याच्यावरती शिंपडायचं. या ठिकाणी गॅसची फ्लेम अगदीच मी कमीच ठेवलेली आहे, म्हणजे सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम आपली कमीच आहे. पाणी शिंपडून झालं की व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. आपल्याला हे पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. आता जसं आपण पाणी शिंपडलं तसंच पद्धतीने आणखी एकदा आपण यामध्ये थोडंसं पाणी शिंपडणार आहोत. आता पाणी शिंपडल्यामुळे काय होतं, तर सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस बेसन तूप सोडत होतं त्यावेळेस ते संपूर्ण कढई सोडून असं एकत्र येत होतं, पण पाणी टाकल्यामुळे ते अगदी वेगवेगळं सुटसुटीत असं झालेलं आहे. तर यामुळेच आपला हा जो बेसनचा लाडू आहे तो जिभेला किंवा टाळूला चिटकत नाही आणि आपलं बेसन मोकळं सुटसुटीत झाल्यामुळे तो दाणेदार तयार होतो. तर पुन्हा एकदा मी यावरती पाणी शिंपडून घेतलेलं आहे. तर तुम्ही एकदाही शिंपडू शकता किंवा 2 वेळा केलं तरी देखील चालेल. पण यामध्ये पाण्याचा शिपका दिल्यानंतर मात्र तुम्हाला त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या लाडूमध्ये ओलावा राहील आणि त्यामुळे लाडू खराब होऊ शकतो. पाणी शिंपडल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटासाठी तुम्हाला हे व्यवस्थित असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे आणि अगदी सुटसुटीत असं करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी बघत असाल अशा पद्धतीचं तयार झालं की मग मात्र आपण गॅस बंद करणार आहोत. आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला हे संपूर्ण अशा पद्धतीचं तयार करण्यासाठी 4 मिनिटांचा वेळ लागलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा वेलची पूड आणि 1 ते 1.5 चमचा मगज. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ पावडर, वेलची पावडर, मगज किंवा ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर हे सर्व आपण थंड करून घेणार आहोत. तर डाळ ज्या प्लेटमध्ये आपण काढून घेतली होती त्याच प्लेटमध्ये सर्व मिश्रण आपण घालून घेऊयात आणि याला पूर्णपणे थंड करूयात. आता यापासून आपल्याला लाडू तयार करायचे आहेत, पण यामध्ये आपण साखर घातलेली नाही, त्यामुळे थोडंसं थंड झाले की यामध्ये आपण साखर ॲड करूयात. तर 5 ते 10 मिनटं याला थंड होण्यासाठी लागणार आहे. आपण याला पसरवून अशाच पद्धतीने बाजूला ठेवून देऊ. तर या ठिकाणी आपल्या लाडूसाठीचं जे मिश्रण किंवा सारण तयार केलं होतं ते बऱ्यापैकी थंड झालेलं होतं आणि त्यामध्ये आपण साखर ॲड केलेली आहे. तर या ठिकाणी मी पिठी साखर घेतलेली आहे. तर पिठी साखर आपल्याला या ठिकाणी 1.5 वाटी घ्यायची आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर 2 वाटी चण्याच्या डाळीसाठी मी 1.5 वाटी पिठी साखरेचा वापर केलेला आहे. तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर या ठिकाणी महत्त्वाची टिप ती म्हणजे पिठी साखर घालत असताना आपलं हे जे डाळीचं म्हणजे लाडूचं जे सारण तयार केलेलं आहे किंवा मिश्रण तयार केलेलं आहे ते अगदी हाताला सहन होईल इथपर्यंत थंड झालं की त्यानंतरच आपण त्यामध्ये साखर ॲड करायची आहे. हे लाडूचं मिश्रण गरम असताना त्यात आपण जर साखर ॲड केली तर साखर वितळून त्याचं पाणी तयार होईल आणि आपले लाडू बनवता येणार नाहीत. त्यामुळे थोडंसं हाताला सहन होईल इथपर्यंत ते कोमट झालं की त्यामध्ये आपण पिठी साखर ॲड करून दाखवल्या पद्धतीने असं आपल्याला मिक्स करायचं आहे. तर अगदी डाळ आणि आपली साखर एकजीव होईपर्यंत दोन्ही हाताच्या मदतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण यामध्ये तूप आणि साखर घातलेली आहे आणि हाताच्या मदतीने 5 ते 7 मिनटं अगदी व्यवस्थित आपण याला मिक्स केलं की साखर आणि तूप वितळायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने ही आपलं लाडूचं सारण तयार होतं. म्हणजे अगदी सुरुवातीला ते कोरडं जरी दिसत असेल तरी देखील नंतर ते लाडू वळण्यासाठी अगदी व्यवस्थित असं तयार होतं. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता. मी थोडेसे पिस्त्याचे बारीक बारीक असे काप यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपण याचे लाडू तयार करूयात. तर अगदी झटपट याचे लाडू तयार होतात. आता आपण लाडू तयार करून घेऊया. तर यातनं तुम्हाला हवा तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि लाडू वळून घ्यायचा आहे. तर अगदी सहज लाडू तयार होतो, बघू शकता.
तर या ठिकाणी आपला पहिला लाडू तयार झालेला आहे आणि अगदी व्यवस्थित असा तयार केलेला आहे. त्याला चकाकी देखील छान आलेली आहे, बघू शकता. तर आपला पहिला लाडू तयार झाला. अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत. आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण हे लाडू तयार करतो त्यावेळेस सारण जे असतं हे थोडंसं गरम असतं आणि आपल्या हातामुळे किंवा हाताच्या उष्णतेमुळे त्याला व्यवस्थित त्या लाडूला आकार येत नाही. तर काय करायचं, सर्व लाडू तयार करून घ्यायचे. अर्धा ते पाऊण तास याला असं थंड होण्यासाठी ठेवायचं आणि ज्यावेळेस आपण डब्यात भरतो ना त्यावेळेस मात्र ते सर्व लाडू पुन्हा एकदा हातावरती असे गोल गोल करून मग डब्यात भरायचे. म्हणजे तो नंतर दिलेला जो आकार असतो तो व्यवस्थित असा सेट होतो. तर या ठिकाणी सर्व लाडू आपले अगदी मस्त असे तयार झालेले आहेत. तुम्ही रंग बघू शकता. दिसण्यासाठी जितके सुंदर ते दिसत आहेत, चवीला देखील ते तितकेच भन्नाट आहेत. तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये, सोबतच जिभेला किंवा टाळूला न चिटकणारे, दिसण्यासाठी अगदी सुंदर, दाणेदार आणि चवदार असे बेसनचे लाडू आपण आज तयार केलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला आजची रेसिपी आवडली असणार. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत ज्यामुळे तुमचे बेसनचे लाडू अगदी व्यवस्थित तयार होतील आणि अजिबात कुठेही फसणार नाहीत. तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समार्फत मला कळवायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.